निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। अग्निदेवा आताच पाऊस पडला आहे, लाकडवाली आहेत, चूल पेटवा. आता स्वयंपाक होईल. असं जेवण आज खायला मिळणार. कोणी पण आहे इथं? आता तर चांगलं होतं, मध्येच ही जाकाच काय काढल्या. माझं काही चुकलं तर नसाल ना? अडबंगी, उपवासाचं व्रत असून देखील आश्रमाचे सगळे नियम बाजूला करत तुला जेवणासाठी शिधा दिली आहे. जेव्हा अन्न तयार होईल तेव्हा सर्वप्रथम गुरु सद्गुरु आणि परमेश्वराचं स्मरण कर, त्याचं ध्यान कर, त्यांना नैवेद्य अर्पण कर आणि त्यानंतरच स्वतः अन्न ग्रहण कर. ध्यानात राहील ना? आता आलं ध्यानात. देवा चुकलो म्या. देवाला निवड न दाखवता जर जेवला असतो तर पाप लागला असतं मला. गुरु सद्गुरु भगवंता परमेश्वरा, आज तुमच्यासाठी निवड ठेवला आहे, घ्यायला या. जे अन्न आहे ते गोड मानून घ्या. पार्वती, आपल्याला निघावं लागेल. अडबंगीने आपल्याला आवाहन केलं आहे. तुम्ही म्हणत आहात म्हणून मी येते. गुरुदेव, हा कसला संकेत आहे? गुरुदेव, मला तर श्री महादेव इथेच कुठेतरी असल्याचे जाणवते आहे. जालंधरला राग आलाय खरा, परंतु त्याने आता हा शुभ संकेत पाहायला हवा होता. म्हणजे याचा संबंध अडबंगीनाथांशी आहे का? अर्थात. क्षमा असावी गुरुदेव, पण एक विचारू का? उपवासाचा व्रत तोडूनही तुमचं अडबंगीनाथांवर एवढं विशेष प्रेम का? भरतरी, अरे माझं सगळ्या नाथांवर समान प्रेम आहे. सगळ्यांना मी समानच मानतो. अडबंगी असा का वागतो आहे हे नंतर सगळ्यांना कळेल. प्रत्येक नाथांचे स्वतःचेही असे व्यक्तिमत्व आहे. ते समजून घेणं हा भक्तांसाठी जसा तपश्चर्येचा विषय आहे, तसंच तो प्रत्येक नाथांसाठी सुद्धा आहे. अगदी योग्य बोलतो आहेस गोरक्ष.
भरतरी असं कर, अडबंगी जेव्हा परत येईल तेव्हा त्याच्याशी तू बोल. जशी आज्ञा गुरुदेव. आता जेवायला हरकत नाही. पोटात कावळे वाढा लागले आहेत. डमरूचा आवाज कसला येतो आहे? गुरुदेवा, काय चाललं आहे इथं? साक्षात महादेव पार्वती. म्हणजे मी बोलवलं आणि आलो बी. म्हणजे काय जेवायला आलं आहेत का काय? शुभम भवतु. देवा, आई, तुम्ही इथं राहणार? तूच आम्हाला जेवायला बोलावलंस म्हणून आम्ही आलो आहोत. आम्हाला बसायला देखील सांगणार नाहीस? चूक झाली की माफी असावी. एकच पान केलं होतं, दुसरं करू? नाही, त्याची काही आवश्यकता नाही. दे ते पान. अडबंगी, जेवू ना? होय देवा. तू कधी जेवणार? तुमचं होऊ द्या. पार्वती, आज अडबंगीच्या हातचं खायला मिळणार बघ तुला. पहिला घास तुला. माझा देव भोळा शंकर, माझं पायल नमन. माझा देव भोळा शंकर, माझं पायल नमन. तुझ्या हाताला चव आहे बरं का अडबंगी. स्वामी, आता मी भरत. पायल नमन. अडबंगी, आज तू जो नैवेद्य दिलास त्याने मी आणि पार्वती प्रसन्न झालो आहोत. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत.
अडबंगी, तुला एक नियम पाळायचा आहे. काय आई? आम्ही इथे येऊन नैवेद्य ग्रहण केला, हे तू गुप्त ठेव. जसा आदेश आई. शुभम भवतु. आता मला जेवण लय भूक लागली आहे देवा. आता मी काय करू? माझ्या पुरता शिदा दिला होता तो बी संपला. देवा काय करू म्या? स्वामी, तुम्ही एका गोष्टीबद्दल बोललाच नाही. आपण जेव्हा भोजन करून तिथून निघालो तेव्हा अडबंगीकडे खाण्यासाठी काहीही उरलं नव्हतं. हो, ठाऊक आहे मला. मग तुम्ही असं का केलं? अडबंगीने आव्हान केलं, आपण गेलो. आता त्याच्याकडे अन्न उरलं नाही तर त्याला आपण काय करणार? मला नाही असा विचार करता येणार. पार्वती, तू अन्नपूर्ण आहेस, जगत जननी आहेस, त्यामुळे तुला असं वाटणं स्वाभाविक आहे. मग मी असं काहीतरी करते ज्याने अडबंगीला अन्न मिळेल. नाही, तू असं काही करू नकोस. असं का म्हणत आहात स्वामी? आज त्याला उपवास घडवायचाच होता. अहो, भक्त आहे ना तो आपला, मग त्याच्याशी असं वागून कसं चालेल? पुढच्या वेळेस उपवास आहे तेव्हा तर बघ काय होतंय. अन्न म्हणजे सगळ्या मुक्तीचं माहेर आहे. अन्न समोर आलं तरी मन सुखी होतं. भूक मिटल्यावर तर ब्रह्मनंदी टाळी. आज गुरुदेवांमुळं समद होणार आहे. गुरुदेव, जालिंदरनाथ जे बोलले त्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात का? नाही गोरक्ष, मतभेद हे असू शकतातच आणि जालंधरच्या शंकांचं निरासन करता येईल. गुरुदेव, आश्रमामध्ये हीच चर्चा चालू आहे की अडबंगीनाथांना वेगळी वागणूक का दिली गेली. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एक दिवस मिळतील. ये अडबंगी. अडबंगीनाथ, कसा गेला आजचा दिवस? काय सांगा गुरुदेवा, आश्रमातच राहिलं असतं तर बरं झालं असतं. असे का म्हणता आहात अडबंगीनाथ? गुरुदेवानं शिदा दिला, स्वयंपाक करून जेवण करा म्हणून बाहेर पडलो. उपासच घडला की. जालिंदर, ये. अखेर तुझ्या इच्छेप्रमाणे घडलं. ते कसं काय गुरुदेव? शिधा देऊनही अडबंगीला उपवास हा घडलाच. एक दिवस असा येईल गुरुदेव जेव्हा आश्रमात सगळ्यांचा उपवास असेल आणि तेव्हा अडबंगी ही उपवास करेल. तो दिवस जेव्हा येईल तेव्हा आपण पाहूयात काय करायचं ते. गुरुदेवा, माझ्यामुळे तुमच्यात वाद होणार असतात तर मी जातो इथनं. अडबंगी,
तू शांत राहा. आजच्या दिवसाची सांगता आपण एकत्रित ध्यानाने करूयात. या. गुरुदेव, आपली आज्ञा असेल तर आम्ही शेजारच्या गावात जाऊन येतो. अवश्य जाऊन ये. आपण हाती घेतलेलं कार्य थांबायला नको. सोबत कानिफही असेल माझ्या. जालिंदरनाथ, गुरुदेवांनी काहीतरी वेगळं ठरवलं आहे. काय ठरवलं आहे गुरुदेव? दत्तप्रभूंचा आदेश आहे की चौरंगीला घेऊन या. म्हणजे चौरंगीनाथ येत आहेत. होय, त्यांनाच आणायला जायचं आहे. गुरुदेव, आपण म्हणत असाल तर मी माझा गावात जाण्याचा निर्णय बदलतो. जालिंदर, तू शब्द दिला आहेस ना? जा. होय गुरुदेव, मी शब्द दिला होता माझ्या भक्ताला की आज येईल म्हणून. मग शब्द पाळ, कारण नाथ पंथात दिल्या शब्दाचं फार मोठं महत्व आहे. आम्ही सगळे चौरंगीला घेऊन येतो, तेव्हा तुम्ही इथे असा. होय गोरक्षनाथ. गुरुदेव, आम्ही निघतो. चौरंगीचं स्वागत यथोचित व्हायला हवं. सगळी पूर्वतयारी केली आहे. आदेश, अलख निरंजन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. 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 अलख निरंजन. आशीर्वाद आहे. गुरुदेवा, गेल्या साली तुम्ही आला होता. तुमच्या पायाची धूळ लागू दे आमच्या दाराला. माई, यावेळी केवळ एकाच घरात दीक्षा मागायला जाणार. कुणाकडे चाललाय देवा? तुमच्या गावात शेठजी आहेत ना, त्यांच्याकडे. कसे आहात तुम्ही सगळे? देवा, तुम्ही उपाय सांगितल्यापासनं समद नीट चाललंय बघा. अशीच भक्ती ठेवा, सगळं चांगलं होईल. शुभम भवतु. देवा, तुम्ही शेटजींकडे चाललाय ना? व नानासनी सपन पडलं होतं ते गेलं म्हणून. वय बरोबरच आहे ते. काय? म्हणजे शेठजी खरंच जाणार का काय? ही आमची नाही, त्यांची इच्छा आहे. शेटजींचं काय नाही हो, पर मालकीनबाई आणि धाकलं मालक लई चांगलं आहेत, त्यांचं वाईट होईल. आता ज्याचं त्याचं कर्म. देवा, मग ह्या समजात आमच्याकडे यायचं राहून जाईल की? बराच वेळ असणार आहोत आता आम्ही तुमच्या गावात. आदेश, अलख निरंजन. अरे भावड्या, अरे शेटजीच्या घरात काहीतरी होणार असं दिसतंय बघ. काहीतरी लपवतात बघा आपल्यापासनं. गुरुदेव काय म्हणलं ऐकलं ना? व शेटजी खरंच जात्याल. शेटजी शेटजी. नाथांनी हातात कार्य घेतलं की ते तडीस जाणार. नाथांनी संकल्प केला की तो पूर्ण होणार. कितीही अडथळे आले तरी.